ए, आज धान्य नाहीये, चला निघा. थांब काकी, का आज यांच्या वाटणीचं जेवण तू तुझ्या मुलांना देणार आहेस का? किती आहेत हे? 5. मग किती धान्य झालं? प्रत्येकी 5 किलोच्या हिशोबानं 25 किलो झालं. आणि किंमत? गहू 2 रुपये किलो, तांदूळ 3 रुपये किलो, जाड भरड धान्य 1 रुपया किलो. आता वजन सुद्धा मीच करू? वजन कर रे. हा हक्क आहे या गरिबांचा. आणखी एक गोष्ट, अंत्योदय अन्न योजनेतून गरीबातल्या गरीब कुटुंबाला महिन्याला कमीत कमी 35 किलो रेशनचा हक्क मिळतो. तूच काय, आता कोणीही तो हिरावू शकत नाही, समजलं? गेल्या 9 वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांची MSP म्हणजे किमान आधारभूत किंमत वाढली. त्यामुळे उत्पादन वाढलं आणि म्हणून सरकार अन्न सुरक्षा अध्यादेश आणू शकलं. कारण हा वादा आहे सरकारचा की कोणालाही उपाशी निजावं लागू नये. तुमच्या अन्न सुरक्षेचा हक्क अवश्य घ्या. अनेक महिला हे जाणे. श्रीनिवास खळे, भावविश्वातील एक ध्रुवतारा. गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषण. यंत्र आणि तंत्र यांचं आपल्या आयुष्यातील स्थान. नमस्कार. सखी सह्याद्रीच्या या विविधतेने नटलेल्या आणि माहितीपूर्ण कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, संगीत हा शब्द जरी ऐकला तरी आपण एका वेगळ्याच भावविश्वास जातो. मग अशामध्ये ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य संगीताला वाहिलं, अनेक गीतांना अजरामर करून संगीत दिलं, त्यांनी दिलेलं दर्जेदार संगीत आजही आपल्याला भारून टाकतं. अनेक भावगीतांना त्यांनी संगीतबद्ध केलं आहे. असे ज्येष्ठ संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांचा स्मृतिदिन. चला तर मग सखी सह्याद्रीतर्फे आपणही त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊया. भावसंगीतामधला ध्रुवतारा श्रीनिवास खळे. भावगीत हा अनेक वर्षे रसिक मराठी मनाला भुलवणारा खास मराठमोळा आविष्कार आहे. श्रीनिवास खळे. पहिलीच भेट झाली, पहिलीच भेट झाली, पण ओढ युगांची जादू अशी घडे. अनेक कवी, संगीतकार आणि गायक कलावंतांनी आपल्या प्रतिभाविष्कारांनी हे युग निर्माण केलं. त्यामध्ये ज्येष्ठ संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे हे नाव नसतं तर कदाचित या युगातच काहीतरी मोठी उणीव राहिली असती. त्यांची गीतं आजही ऐकताना आपलं मन सांगीतिक अनुभवानं भरून जातं.
सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा परत फिरा वा, काही क्षण का होईना आपण सगळे मंत्रमुग्ध झालो. खरंय मंडळी, हे क्षणच खूप सुंदर असतात. आपल्या सुखदुःखाचे साथीदार असतात. त्यांना काहीतरी सांगायचं असतं, काहीतरी बोलायचं असतं, खूप काही ऐकायचंही असतं. काय हरवलं, काय सापडलं याची गोळाबेरीजही करायची असते. कारण ही सुंदर गोळाबेरीज, सहजीवनाचा आनंद आणि तरीही वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर येणाऱ्या समस्या, या सगळ्यांचा आढावा आज आपल्याला इथे घ्यायचा आहे. आणि त्याच अनुषंगाने आजचा आपला विषय आहे चित्रपट कलावंत आणि ज्येष्ठ नागरिक. आणि आपल्या इथे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी व आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आपण आमंत्रित केलं आहे सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते आणि उत्कृष्ट असे चित्रकार श्री प्रकाश भेंडेजी यांना. नमस्कार सर. नमस्कार पूनम. तसेच त्यांच्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध मराठी व हिंदीतील अभिनेत्री, त्यांच्या पत्नी श्रीमती उमा भेंडे ह्या. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये तुमच्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत. आभारी आहे. आभारी आहोत. प्रेक्षकांनो, तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील, कारण आमच्या या गप्पांमध्ये तुमचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक लिहून घ्या. 24908050 24988050. तसेच मुंबई बाहेरील प्रेक्षक व मोबाईलवरून डायल करताना 022 हा STD कोड डायल करायला विसरू नका. आणखीन एक नम्र सूचना, आम्हाला प्रश्न विचारताना दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचतील. तसेच विषयाला अनुसरून प्रश्न विचारावेत. चला तर मग वाट कसली बघतोय, आपल्या गप्पांना सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे चित्रपट कलावंत आणि ज्येष्ठ नागरिक. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत श्री प्रकाश भेंडेजी आणि श्रीमती उमा भेंडे. सर नमस्कार. नमस्कार सर. माझ्या सगळ्या प्रेक्षक रसिकांना माझाही नमस्कार. प्रथम खळे साहेबांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. जरूर. ते नुसते संगीतकारच नव्हते, तर उत्तम एक माणूसही होता. हो ना. त्यांची गाणी अजरामर आहेत, आजही ती ताजी वाटतात. खरंय. या चिमण्यानो परत फिरारे, किती अगदी मिनिंगफुल गाणं वाटतं मला तुम्ही. अजूनही आपण सगळे भारावूनच जातो. या बगळ्यांची माळ फुले, अरे इतकी सगळी सुंदर, एकापेक्षा एक गाणी. गोरी गोरी पान फुलासारखी छान. इतके कौतुक करावं कमी पडेल, शब्द कमी पडतील. शब्दच कमी पडतात. खरे, अगदी खरंय सर. आणि खडे काका हे आमचे अगदी इतके प्रेमळ होते की त्यांच्याने आमचे अगदी कौटुंबिक संबंध होते. म्हणजे आमच्या वहिनी, आम्ही त्यांच्या मिसेसना वहिनी म्हणत असतो, त्या आमच्या घरी यायच्या. त्यांच्या मुली त्या आमच्या घरी यायच्या, आम्ही त्यांच्या घरी जायचो. आणि खूप असं आमचं अगदी प्रेमळ, अगदी प्रेमळ. त्यांच्या गाण्यावरूनच अगदी अजूनही अगदी ओठावर अशी गुणगुणणारी. आणि त्यांना म्हणजे काय, ते तर उत्तम होतेच संगीतकार म्हणून, अगदी मोठे कोण असं म्हणजे चॅलेंज देऊ शकत. बरोबर. पण त्यांना नवीन माणसांना शिकवायलाही आवडत असत, हे तितकंच खरं. त्यांचं एक अगदी तळमळीने शिकवायचे अगदी ते नवीन माणसं. त्यातल्या जागा बारकावे वगैरे. सर, तुम्हाला माझा पहिला प्रश्न एक आहे की 50 वर्षापासून अधिक काळ तुम्ही या चित्रपट सृष्टीत आहात. आपल्या चित्रपट सृष्टीलाही 100 वर्ष पूर्ण झाली आहे. ह्या 100 वर्षाचा सिनेमा 100ची आता आपण साजरी करणार. आणि
100 वर्षाचा हा काळ जो लुटला त्याच्यात आम्ही दोघे कलाकार म्हणून भागीदार आहोत आणि याचा आम्हाला दोघांनाही खूप अभिमान आहे. योगदान तेवढंच आहे. अगदी. तर ह्या 100 वर्षाच्या चित्रपट सृष्टीचा काय आढावा सांगाल तुम्ही? चित्रपट व्यवसाय हा खऱ्या अर्थाने दादासाहेब फाळकेने सुरू केला 1913ला. त्या अगोदर दादासाहेब तोरणेने कॅमेरा आणला आणि चित्रपट करण्याचा प्रयत्न केला, पण तो नुसतं कॅमेरा असं स्टॅटिक लावून एक पुंडलिक नावाचं नाटक होतं ते चित्रित केलं. पण खऱ्या अर्थाने जो सिनेमा आला ह्या व्यवसायात आणि आणला तो दादासाहेब फाळक्यांनी आणि तो जेमतेम चालला. त्यावेळेला सिनेमा काय आहे, चित्रपट कशाला म्हणतात हे कोणालाच माहीत नव्हतं आणि नाट्यकाळ तो अगदी फॉर्ममध्ये होता. मोठमोठ्या नाटक होता म्हणजे पहिला जो होता तो मुकपट होता. मुकपटापासून दुसरा एक आणि त्यांनी चित्रपट काढला लंकादहन नावाचा. लंकादहन इतका चालला की साऊथमध्ये वगैरे इतका चालला की गाडा भरून पैसे येऊ लागले त्यांच्याकडे आणि ते पाहिल्यानंतर सगळ्यांनी असं ठरवलं की हा व्यवसाय चित्रपट व्यवसाय म्हणून होऊ शकतो. तोपर्यंत ह्याला एक व्यावसायिकतेचं स्वरूप नव्हतं आणि त्यानंतर मग अनेक कंपन्या आल्या. प्रभात आली, इम्पिरियल आली, त्यानंतर तुमचे मास्टर विनायकांची हंस कंपनी आली, शांताराम बापूंची राजकमल आली, बरेच. आणि आता तर म्हणजे काय फोफावलेलं आहे, वटवृक्ष झालाय. अगदी खरंय सर. ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवूया. तत्पूर्वी कार्यक्रमातील पहिला फोन आलाय, आपण तो फोन घेतोय तुमच्या परवानगीने. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. हा बोला. नमस्कार सर. हा बोला. आज प्रकाशजी आणि उमाताईंना सह्याद्री वाहिनीवर पाहताना खूप आनंद होतोय. उमाजी, आम्ही जातो आमच्या गावामधील ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही प्रतिमा विसरूच शकत नाही. इतकं छान ते आमच्या हृदयात वसलेलं आहे. माझी 3 प्रश्न आहेत आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की आपण आजी आजोबाचं झालेला आहातच, पण या वयातही चिरतरुण अजूनही दोघे दिसतात, त्याचं रहस्य काय, हा पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे असं की इतकं मोठं आयुष्य आपण यशस्वीपणे प्रवास केलेला आहे, तर या एकत्र सहजीवनामधील काही कडूगड आठवणी आम्हाला सांगितलं तर बरं होईल. आणि तिसरं असं की चित्रपट क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला चांगला आलेला एखादा अनुभव आमच्याशी शेअर करा ज्यातनं तुम्हाला कामाचं समाधान लाभलं. धन्यवाद सर. त्यांचे प्रश्न हा आपला संपूर्ण कार्यक्रम व्यापून टाकणारे आहेत. पहिला त्यांचा आहे की आजी आजोबा झालात तरी तुम्ही अजूनही एवढे चिरतरुण कसे, हे एक रहस्य त्यांना जाणून घ्यायचं आहे. काय नेहमी माणसाने प्रसन्न राहायचं असतं एवढंच मी म्हणेन. आणि सगळ्यांबरोबर खेळीमेळीने वागा, प्रेमाने वागा, आनंदाने जगा. उपभोगा. आणि खरं सांगतो की सौंदर्य आणि शरीरयष्टी ही परमेश्वराची देणगी आहे, आपल्या हातात नसतं. तर तसं परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे आणि अजून आम्ही जपतोय आणि जपावं लागतं. जपावं लागतं. म्हणजे माणूस हा कधीतरी म्हातारा होणारच आहे, नैसर्गिकच आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण जसं आता 50व्या वर्षी त्या दृष्टीने आपण थोडी थोडी आपली काळजी घेतली पाहिजे प्रत्येक गोष्टी. आज मी 72 वर्षाचा आहे, ही 68 वर्षाची आहे. पण प्रेक्षकांनी अशी नोंद घ्यावी. शक्यतो खाण्यात काही सवयी असतात त्या टाळाव्यात. म्हणजे प्रलोभनं जी असतात त्याला बळी पडू नये, हा मुख्यतः भाग आहे. आहार सांभाळावा. तर हे सातत्याने तुम्ही जर करत आलात तर खरोखर व्यायाम थोडा केला पाहिजे, थोडा व्यायाम असायला हवा. अगदी बरोबर. आपला हा जो एक आपली चर्चा सुरू होती की हा 100 वर्षांचा एक आढावा, त्यांचे 2 प्रश्न तर आपल्या कार्यक्रमात आपण घेऊया. ओघाओघाने पूर्ण कार्यक्रमच व्यापून टाकणार आहे. तर तो आढावा त्याच्याबद्दल तुम्ही जे सांगत होता आता. त्यानंतर दादासाहेब तोरणेंनी श्याम सुंदर नावाचा चित्रपट काढला आणि आता जो ना सिनेमा आहे मुंबईमध्ये बाबांनी दिग्दर्शित केला होता, भालजी पेंढारकरांनी दिग्दर्शित केला होता. बरोबर.
आणि तो सिल्वर ज्युबिली झाला, पहिला चित्रपट तो सिल्वर ज्युबिली सिल्वर ज्युबिली झालेला पहिला चित्रपट. आणि त्यानंतर मग बोलपटांचा युग हे सुरू झालं, बोलपट निर्माण होऊ लागले. बरोबर. आणि आज तर काय सगळीकडेच कलर, त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट होतं नुसतं, आता कलर चित्रपट आले. चित्रपटांची आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. तत्पूर्वी एक दुसरा फोन आलाय, आपण तो घेतोय. किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत. बोला किशोरजी. हा बोला. नमस्कार. नमस्कार. काळात आठवणी जागृत झालेल्या आहेत. मला दोघांनी असा प्रश्न विचारायचा आहे की एखादा कलाकार जेव्हा तो टॉप वरती असतो तेव्हा त्याला तो एक पर्टिक्युलर या प्रकारचा मान मिळतो ना, तो मान त्याच्या किंवा तिच्या नंतरच्या पिरियड मध्ये जेव्हा नाहीसा होतो किंवा कमी होतो तर त्याची किंवा तिची काय अवस्था होते. आभारी आहे. धन्यवाद. चांगला प्रश्न आहे तुमचा. खूप छान प्रश्न आहे आणि आपल्या ज्येष्ठ ह्या सेगमेंटला अगदी योग्य आहे. काय आहे, शेवटी एक माणसाने लक्षात घ्यायला हवं की आज आहे ते उद्या नाही, आणि कशाचंही दुःख बाळगायचं नसतं उराशी. बरोबर. तुम्ही फक्त पुढे वाटचाल करत राहायची जीवनामध्ये, आणि जे मिळेल जे असेल त्यात सुख मानायचं. तेच खरं सुख आणि तोच खरा आनंद आहे. बरोबर आहे. म्हणजे वाईट नाही वाटून घ्यायचं की आपला त्यावेळेला उदो उदो होत होता, आता काय होत नाही. विचारत होते, आता आपण कोणाचं तरी उदो उदो करायचं. आपण पाहायचं उदो उदो झालेला आपल्या तरुण पिढीचा. अगदी खरं आहे सर. ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा सखी सह्याद्री. Now you are my new boss. या सगळ्या प्रवासात माझी साथ देशील? संजय, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे रे. काकांनी ही सगळी मालमत्ता माझ्या आईच्या नावावर केली आहे हे तुला एव्हाना कळलं असेलच. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे चित्रपट कलावंत आणि ज्येष्ठ नागरिक. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत श्री प्रकाश भेंडेजी आणि श्रीमती उमाताई. सर, आपला विश्रांतीपूर्वी आपली चर्चा चालू होती की हा जो आपला एक आढावा आहे, एक 100 वर्ष चित्रपट सृष्टीचा जो काही आहे, तुम्ही छान असं ते आम्हाला उदाहरण देऊन सांगत होता. अत्रे साहेब आले. येस. अत्रे साहेबांनी काही चित्रपट काढले. अत्रे साहेबांकडे मोठे ख्यातनाम निर्माते आणि दिग्दर्शक हे असे, हे त्यांच्याकडे टेलर म्हणून होते. हे सांगितलं तर कोणाला नवल वाटेल. आणि पहिली सामाजिक चित्रपटाला आणि विनोदी चित्रपटाला सुरुवात केली मास्टर विनायक. अच्छा. आणि तिथनं मग सगळे सोशल चित्रपट वगैरे येऊ लागले. बरोबर. त्याच्या आधी जास्त ऐतिहासिक चित्रपट किंवा ते पौराणिक चित्रपट असे निर्माण होत होते जास्त. बरोबर आहे, बरोबर आहे. सर, तुम्हाला एक प्रश्न आहे माझा असा की तुम्ही 50 वर्षापासून म्हणजे जास्त काळ ह्या चित्रपट सृष्टीत आहात. मॅडम, तुम्ही 100हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय, अनेक नवोदितांना तुम्ही संधी दिली आहे. पण आता हे जे नवीन कलाकार या चित्रपट सृष्टीत येऊ पाहतायत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? चांगली गोष्ट आहे, पण त्यांनी नुसतं ग्लॅमरला पाहू नये, तर त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून द्यायला हवं. ह्यामध्ये लक हा मोठा फॅक्टर आहे. नशीब, कधी नशिबाने साथ दिली नाही तर हताश होऊन जायचं नाही. आणि चित्रपटामध्ये काम करायचं नुसतं म्हणजे तुम्ही स्क्रीनवर दिसलं पाहिजे असं नसतं. तर तुम्ही चांगले दिग्दर्शक होऊ शकता, तुम्ही चांगले एडिटर होऊ शकता, आणि काही तंत्रज्ञ होऊ शकता. तर तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वीकारायची तुमची तयारी जेव्हा असेल तेव्हा तुम्ही याच्यामध्ये पाऊल टाका. आणि हताश न होताना पुढे जायचंय आणि अचिव्हमेंट घ्यायची. अगदी खरं आहे. खूप छान असं आपल्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे त्यांच्याकडून. प्रेक्षकांना तुम्ही बघत आहात की आपल्याला ह्या ज्येष्ठाकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असतं, कारण त्यांच्याकडे ह्या अनुभव समृद्ध मार्गदर्शनाचा एक खजिना आहे. मार्गदर्शन मिळत असं म्हणण्यापेक्षा आपल्याला त्याची गरज असते असं म्हणणं जास्त सोयीस्कर ठरेल. पण आता हा जो काही एक गतिमान आयुष्य आपलं वाढलेलं आहे,
या जो चंगळवाद वाढला आहे, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या, त्याच्यामुळे कुठेतरी या तरुणाईचं, या तरुण ज्येष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष होताना दिसतंय. बघूयात, हे जे गणेशोत्सव चालू असतात, हे जे काही आहेत त्याच्यामध्ये ध्वनी, त्यामुळे खरं तर त्यांना किती त्रास होतो. बघूया आपल्या पुढच्या सेगमेंटमध्ये ज्येष्ठ नागरिक. येणारा महत्त्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. परंपरेला छेद देऊन आधुनिकतेच्या नावाखाली उत्सवासाठी वापरणारे यांत्रिक उपकरणांमुळे लहान मुलांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. ज्येष्ठ नागरिकांना किती त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा, किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी आता गणपतीच्या दिवसांमध्ये काय करायला हवं की त्यांना त्रास थोडा कमी होईल? जे आपण 10 वाजेपर्यंत लिमिट ठेवलेलं आहे, जसं गरब्याचा सण साजरा करतात, दांडिया वगैरे जे खेळतात लोक, ते 10चं लिमिट ठेवलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे सर्वांना आनंदही उपभोगता येतो आणि त्या ज्येष्ठ नागरिकांना जे रस्ते आहेत ते आतापासून गणपती घेऊन जाणं येणं चालू आहे, लोकांना ट्रॅव्हलिंग मध्ये त्रास होतो, रस्त्यांचा त्रास होतो. त्यामुळे थोडंसं एक असं ऑफ टाइमिंग मध्ये वगैरे जे ज्येष्ठ नागरिकांनी जर बाहेर पडलं तर चालेल. मोस्टली त्यांना दवाखान्यात वगैरे जायचं असेल तर ते गेलेच पाहिजेत, पण थोडं त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे आणि नवीन पिढीने पण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट आपण साजरी करतो तर त्याचा समाजाला किंवा समाजातील त्रास झाला नाही पाहिजे. गणपतीमुळे ज्येष्ठ नागरिकांना किती त्रास होतो? नागरिकांना सार्वजनिक गणपतीचा होतो. दुपारच्या वेळेला हे लाऊडस्पीकर लावतात, त्याच्यामुळे झोप मिळत नाही त्यांना. अर्धा तास का होईना, मी पण आता 72 वर्षाची आहे त्याच्यामुळे मला पण तो त्रास होतो. आम्हाला त्रास म्हणजे आम्ही रात्री झोपू शकत नाही ना, खूप त्रास होतो, आवाजाचा खूप त्रास होतो आम्हाला. मग त्यासाठी काय तुमची अपेक्षा आहे? लोकांनी काय करायला हवं? थोडा आवाज कमी, लाऊडस्पीकरचा आवाज कमी, आणि माणसांचा, आणि ते रहदारी आहेत, सगळ्या गाड्या आहेत. मुंबईत कितीतरी गणपती बसतात, मग त्याच्या संख्येत कमी करायला हवं. नको, मुंबईची ती मजाच आहे. खरंय मंडळी, हे छोटे छोटे वाटणारे प्रश्न ज्येष्ठांसाठी खूप मोठे होऊ शकतात. ह्याचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. आता हे जे गणेशोत्सव आहेत, येणारे सण आहेत, त्याचा आनंद तर घ्यायचाच, पण त्याचबरोबर कोणाला त्रास तर होत नाहीये ना, ह्याची खबरदारी घेणंही तितकंच गरजेचं आहे. उमाताई, तुम्हाला एक प्रश्न असा आहे की आता आपण हे जे बघितलं की हे जे ध्वनी प्रदूषण, हे जे काही चालू आहे, एक प्रकारे हा वाढता चंगळवादच आहे. अगदी त्यामध्ये आपण ज्येष्ठांना कुठेतरी एकटे पडलेत किंवा एकटे टाकलंय, तुम्हाला काय वाटतं? हो ना, आता कित्येक कुटुंबात मी असं पाहिलेलं आहे की त्यांचं जे आता पती पत्नी असतात, त्यांची मुलं लहान असतात, तर ते आपली मुलं कोणतरी मोठी व्हावीत म्हणून ते आपलं सगळं, आपल्या जी संपत्ती वगैरे काय असेल ते सगळं खर्च करून मुलांना चांगलं शिक्षण देतात. आपली मुलं मोठी झाल्यावर आपल्याला ते पाहतील, असं एक त्यांचा एक विचार असतो, बरोबर, ज्येष्ठ मंडळींचा. पण काय काय वेळेला असं होतं की ही मुलं मोठी होतात, शिकतात, आणखीन परदेशी ते जातात शिकण्यासाठी, आणि काही कालांतरानं तिथल्या त्या वातावरणात ते अगदी समरस होतात, इतकी रममाण होतात ती की तिथून त्यांना परत आई वडिलांकरता यावंसं वाटत नाही. हा मोठा, आणि तिथेच ते स्थायिक होतात. तिथेच काही असं काही म्हणजे कोणाशी प्रेम जमलं मुलीशी कुठल्या, किंवा असं कुटुंब तिथंच त्यांचं स्थायिक व्हावं, ज्येष्ठांची त्यांना कुठेतरी एक विसर पडतो, आई वडिलांचा विसरच पडतो त्यांना. स्थायिक व्हावं, हो, काही विरोध नाही, पण त्याचबरोबर आई वडिलांना तिथे घेऊन जावं, आपल्यावरती असावं. ही एकत्र कुटुंब पद्धती जी होती ती आज नष्ट झालेली आहे. आमची 2 मुलं देखील वेगळी राहतात, कळलं की नाही? म्हणजे त्यांची दोघांची बिराडा वेगळी आहे, पण इथेच आहेत, येतात, भेटतात वगैरे सगळं करतात. पण जवळ नसल्यामुळे काही वेळेला भास होतो की अरे, एक प्रेमाचा शब्द, जे गिव्ह अँड टेक पॉलिसी असते, एकमेकाचं शेअरिंग असतं, की त्यांनी त्याचे अनुभव सांगितले, मी माझे अनुभव सांगितले, हे जे असतं ते होत नाही, कम्युनिकेशन होत नाही. अगदी खरं. ही चर्चा पण अशीच पुढे चालू ठेवूया. तत्पूर्वी एक फोन घेऊया. डॉक्टर श्रीकृष्ण बोलतायत अंबरनाथ वरून. हा, बोला. नमस्कार. नमस्कार.
मला असं वाटतं तांत्रिक कारणामुळे फोन आपला कट झालेला आहे. या किस्स्यावरून मला एक किस्सा आठवला. माझा चित्रपट आई थोर तुझे उपकार. मी एका कुटुंबाला माझ्या चित्रपटाच्या ट्रायलला बोलवलं होतं. त्या मुलाने तो चित्रपट पाहिला आणि तो सॉलिसिटरच्या परीक्षेला बसलेला होता आणि त्याला तिथे जाऊन हे घ्यायचं होतं, डिग्री घ्यायची. तर तिथे तो जाणार हे माझा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या आईसाठी बदललं, मत बदललं. केवढा हा एक आणि त्या मुलाची आई मला सांगत आली, तुमचा चित्रपट पाहिल्यानंतर आमच्या मुलांनी मत बदललं. आणि त्या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं सांगतो मी की हिनी भूमिका केली ती आईची. आणि प्रत्येक थिएटरमध्ये मला इतक्या कॉम्प्लिमेंट्स मिळायच्या लोकांच्या की हे आमच्या आयुष्यामध्ये घडतंय, की आम्ही मुलांना वाढवून मोठे करून त्याने आम्हाला अशी आमची प्रतारणा सुरू केलेली आहे, आम्हाला वाऱ्यावर सोडलेलं आहे, कोणी बघायला त्यांचं एक ते दृश्य त्यांना तिथे दिसत होतं. स्वतःच एकाने तर मला असं सांगितलं, वयोवृद्ध माणूस होता, माझ्या खांद्यावर आले आणि मिठी मारली, डोकं टाकलं आणि रडू लागले. म्हणाले, भिडे साहेब तुम्ही मला चित्रपट नाही दाखवला, माझ्या आयुष्याचा आरसा दाखवला. हा केवढा मोठा कॉम्प्लिमेंट. आणि आज समाजामध्ये हे चाललेलं आहे. हे असं असू नये, घडू नये असं आम्हा दोघांनाही वाटतं. म्हणजे आता काय काय वेळेला वृद्धाश्रमात वगैरे आई वडिलांना ठेवलं जातं. अगदी खरं आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे. डॉक्टर प्राजक्ता आपल्याशी बोलतात मुलुंडवरून. बोला डॉक्टर. नमस्कार. हां नमस्कार. आपण आता सिनियर सिटीजन झाला आहे. आपली पुढची पिढी या सिनेसृष्टीत म्हणजे काही अटॅच वगैरे आहे का, किंवा त्यांना काही असं सीमा देवांच्या मुलांसारखं काही फिल्मसृष्टीत करायचं नाही आहे का, हे एक प्रश्न. आणि आता तुम्ही सिनियर सिटीजन म्हणून तुमचा वेळ तुम्ही कसा घालवता हे सांगाल तर बरं होईल. धन्यवाद. अगदी सुंदर प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. दुसरा प्रश्न खरं तर त्यांच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देवे की त्यांनी विचारले तुमच्या मुलांबद्दल, तुमची पुढची पिढी ह्या क्षेत्रात आहे का? निश्चितच आहे. माझा मोठा मुलगा जो आहे प्रसाद, तो सिनेमॅटोग्राफर आहे. दुनियादारी हा त्याचा चित्रपट अगदी सगळीकडे गाजतोय, 7व्या आठवड्यात आहे. आणि इतका तो चांगला मुलगा आहे, मला खरोखर त्याची स्तुती करावीशी वाटते की निर्व्यसनी अगदी खाली मान घालून आई वडिलांचा ऐकणार असं आई-वडिलांच्याकडे तो आणि आज्ञाधारक आहे. दुसरा धाकटा आहे तो आहे, पण तो थोडासा अग्रेसिव्ह आहे. प्रसन्न तो पण ऍड फिल्म्स मध्ये कार्यरत आहे आणि तोही म्हणजे आई वडिलांचा मान मर्यादा वगैरे राखतात. आता वेगळे राहतात, काही समस्या असतात आणि आम्ही त्यांना अडवलं नाही की तुम्हाला बरं वाटतं ना तुम्ही राहा. आता गंमत अशी असते की एक घर म्हटल्यानंतर आम्ही देखील, मला 7 बहिणी आणि एक कुटुंब आमचं, तर त्याच्यामध्ये आपण काही वेळेला ऐकून घ्यायचं असतं, आपण त्याचं प्रत्युत्तर द्यायचं नसतं. खरंय प्रकाशदा. मला अजून एक प्रश्न तुम्हाला असा विचारावा असा वाटतो की तुम्ही दोघांनी एकत्र केलेला चित्रपट असा भालू, त्याविषयी अगदी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. भालू ही बाबा कदमांची कादंबरी, खूप त्यावेळेला गाजलेली कादंबरी, आणि त्यावर आम्ही चित्रपट करायचं ठरवलं. आणि त्यातला हिरो म्हणजे कुत्रा. आणि हे प्रपोजल माझ्या बायकोच्या समोर मी नेलं आणि ठेवलं. म्हणजे आता हे असं आपण ही निर्मिती सुरू करतोय. म्हणजे अहो यात कुत्रा आहे हो, आणि काय कशाला मी म्हटलं तेच चांगलं आहे. त्यावेळेला दादा कोंडके होते, सुषमा शिरोमणी होत्या, अण्णासाहेब देऊळगावकर होते, तोरणे होते, बाळासाहेब सरब. तुमच्या सगळ्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत. आपणही त्या चित्रपटाचं एक गीत बघून आपल्याही आठवणी ताज्या करूया. एक गाणं आमचं दोघांचं इव्हेट सॉन्ग, गंध फुलांचा गेला आपण त्याच तुझेने माझे व्हावे. तेच आपण एक आता गीत बघूया. खूप आनंद वाटेल. गेला तुझे माझे भावे मिलन, भावे मिलन. गंध फुलांचा गेला सांगून तुझे माझे भावे मिलन.
सहज एकदा जाता जाता मिळूनी हसल्या आपुल्या नजरा सहज एकदा जाता जाता मिळूनी हसल्या आपुल्या नजरा